स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी जर तुम्ही सक्सेसफुल सबमिट केली असेल तर आता ई-केवायसीचा रिझल्ट म्हणजेच निकाल यायला सुरुवात झालेली आहे. रिझल्ट यायला सुरुवात झालेली आहे. शासनाने जे आहे ते ई-केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींच्या पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक ITR विभागाकडे म्हणजे इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवलेला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडे पाठवलेला आहे. म्हणजे आता हे लोक जे आधार क्रमांक दिलेला आहे, तुम्ही पती आणि वडिलांचा आधार क्रमांक दिला तर यापैकी कोणी इन्कम टॅक्स भरतात का, ITR भरतात का? म्हणजे झिरो ITR जरी भरत असेल, काही लोक जे आहे ते लोन अप्रूव्ह करण्यासाठी बँकेकडून झिरो ITR सुद्धा भरतात. आता जे काही झिरो ITR, फुल ITR, इन्कम टॅक्स हा विषय थोडा मोठा आहे, नंतर तुम्हाला काही दिवसानंतर समजून सांगेन. पण लोन घेण्यासाठी जर तुम्ही झिरो ITR भरला असेल किंवा इन्कम टॅक्स ITR रिटर्न फिल केला असेल, त्या बहिणींचे पैसे बंद होण्यासाठी सुरुवात झालेली आहे. त्या बहिणींचे पैसे बंद व्हायला सुरुवात झालेली आहे. कधीही इन्कम टॅक्स किंवा ITR भरला असेल, कधीही 2 वर्षापूर्वी, 4 वर्षापूर्वी, 8 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, तर त्या बहिणींचे पती किंवा वडिलांच्या आधार कार्डवरून पैसे बंद केल्या जात आहे. ही झाली शासनाची पहिली स्टेप पैसे बंद करण्यासाठी. त्यासाठीच तुमचा पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक शासनाने घेतलेला होता. मी तुम्हाला प्रत्येकच व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं होतं की चौकशी करण्यासाठीच शासनाने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक घेतलेला आहे. दुसऱ्या कोणत्याच योजनेमध्ये घेतला जात नाही. याच कारणामुळे आता बघा, इन्कम टॅक्स वरून जे आहे ते लाखो बहिणींचे अर्ज रद्द केले जाणार आणि पैसे बंद केले जाणार. झिरो ITR भरला असेल किंवा इन्कम टॅक्स ITR वगैरे रिटर्न भरला असेल तरी पण. तर तुमच्या पती किंवा वडिलांना नक्की विचारा की तुम्ही काही वर्ष आधी झिरो ITR किंवा ITR कोणत्या लोनसाठी वगैरे किंवा इन्कम टॅक्स भरलं होतं का? जर ते सांगतील की कधीतरी भरलं होतं, आम्ही लोन घेण्यासाठी भरलं होतं किंवा इतर कारणासाठी भरलं होतं, तर आणि त्या महिन्यापासून जर तुमचे पैसे येण्यासाठी बंद झाले तर तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून डिलीट केलं जाईल. तुमचा अर्ज रद्द केला जाणार आहे. आता असं नाही की मग ITR भरत आहे तर याच महिन्यात रद्द होणार नाही. कोणत्याही महिन्यामध्ये रद्द होऊ शकतो. ज्या महिन्याच्या चौकशीमध्ये तुमचा अर्ज जाईल. आता काही बहिणींची चौकशी नोव्हेंबर महिन्यामध्ये सुरू आहे, काही बहिणींची चौकशी डिसेंबर महिन्यामध्ये होईल, काही बहिणींची चौकशी जानेवारी महिन्यामध्ये होईल. तर त्या महिन्यामध्ये सुद्धा येणाऱ्या 1, 2, 3 महिन्यामध्ये तुमचे अर्ज रद्द होऊ शकतात. जर तुमच्या कुटुंबातील पती किंवा वडील इन्कम टॅक्स रिटर्न ITR भरला असेल, त्यांनी कधीही तिकडे पास्टमध्ये ITR भरला असेल तरी पण. त्याचप्रमाणे 4 चाकी आहे का, नावावर 4 चाकी कार आहे का, जुनी कार असेल किंवा कधी तुम्ही कार घेऊन विकली असेल, त्या बहिणींचे सुद्धा पैसे बंद केल्या जात आहे. आणि उत्पन्नावरून सुद्धा पैसे बंद केले जात आहे. आता बघा, उत्पन्न तुम्हाला सविस्तर मी एका स्पेशल व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे की उत्पन्न म्हणजे काय. आता उत्पन्न तर प्रत्येक कुटुंबाचं वेगवेगळं असते. कोणत्या कुटुंबामध्ये 5 लाख, कोणत्या कुटुंबामध्ये 10 लाख वार्षिक उत्पन्न असते. पण मग 2.5 लाख रुपयाचा विषय काय आहे, 2.5 लाख रुपये उत्पन्न या ठिकाणी का मागितलं, तो विषय थोडा मी तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे. पण हे 3 कारण सध्या महत्वाचे आहे की शासनाने डेटा पाठवणे सुरू केलेला आहे. पती वडिलांच्या आधार क्रमांकावरून ITR भरतात का, 4 चाकी कार आहे का, किंवा कुटुंबात कोणी सरकारी नोकरीवर आहे का, किंवा उत्पन्न जास्त आहे का. तर आता रिझल्ट आणि निकाल येणे शासनाकडून सुरू झालेले आहे. जर तुमचे पैसे काही 1-2 महिन्यापासून येणे बंद होत असेल अचानकच, तर महिला व बालविकास विभाग कार्यालयामध्ये सरळ भेट द्यायची. त्या ठिकाणी तुमचा विषय क्लिअर करून घ्यायचा की कशामुळे तुमचे पैसे बंद झालेले आहेत. विषय संपला. तर बघा, याबद्दल तुम्हाला काय वाटते, शासनाने असं करायला पाहिजे का? लाडक्या बहिणींसोबत हा जो काही धोका शासनाकडून केला जात आहे, हा धोका शासनाने करायला पाहिजे का? कारण आधी शासनाने जे आहे ते सर्व लाडक्या बहिणींना सरसकट लाभ दिला आणि आता वेगवेगळे कारण काढून अटी आणि नियम लावून शासन त्यांचे पैसे बंद करत आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.